नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। पुण्यातून एर्टिगा कार भाड्याने घेऊन नाशिकला जाताना त्या गाडीतील प्रवाशांनी आळेखिंडीत कार चालकाचा गळा आवळून खून करून कार चोरून नेल्याची घटना 27 जानेवारी रोजी घडली होती। या घटनेने जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली होती। या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन सीसीटीव्ही फुटेज व आसपास चौकशी सुरू केली। मृत कार चालक राजेश बाबूराव गायकवाड वय 56 वर्ष यांचा मोबाईल पुणे नाशिक महामार्गावर संतवाडी येथील हॉटेल समाधान जवळ सापडला होता। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथक स्थापन करून संपूर्ण महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। सदर एर्टिगा कार माळशेज घाटाकडे गेली असून त्यामध्ये 3 जण बसल्याचं आढळून आलंय। नंतर ही गाडी नाशिक जवळील कसारा घाटात सोडून देण्यात आली। या घटनेतील आरोपी हे नाशिक परिसरातील असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या खबरीनुसार मुख्य आरोपी युवराज मोहन शिंदे राहणारा सातपूर जिल्हा नाशिक, विशाल आनंदा चव्हाण, मयूर विजय सोळसे, ऋतुराज विजय सोनवणे हे तिघेही राहणारे गंगापूर रोड नाशिक यांना अटक करण्यात आली आहे। सर्व आरोपी हे 22 ते 30 वर्ष वयोगटातील असून सराईस गुन्हेगार आहे। त्यांनी यापूर्वीही असे गुन्हे केल्याचं कबूल झाले। सदरची कामगिरी ही जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप सपकाळ, पोलीस सब इन्स्पेक्टर अमित सिंग पाटील, आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस सब इन्स्पेक्टर चंद्रशेखर डुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, विनोद गायकवाड यांनी केली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, आळेफाटा। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा।